उपवासाचे घावन अगदी झटपट बनवून होतात. कुठेही साबुदाणा भगर भिजायला टाकण्याची सुद्धा गरज नाही. झटपट बनवून होतात, चवीला सुद्धा खूप छान लागतात. उपवासात किंवा उपवास नसल्यावर सुद्धा या पद्धतीचे झटपट घावन नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता. त्यासाठी अर्धी वाटी भगर घेतलेली आहे. भगर चांगली साफ करून घ्यायची. अर्धी वाटी भगरसाठी फक्त 2 चमचे साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा आणि भगर मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. बारीक रव्याप्रमाणे टेक्स्चर इथे आलेलं आहे. इथे आपण साबुदाणा भगर न भाजताच मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. आता याच्यामध्येच 2 ते 3 चमचे दही टाकायचं आहे. ताक असेल तर अर्धी वाटी ताक सुद्धा टाकू शकता. फक्त एकदम फ्रेश दही घ्यायचं. दहीला कुठलाही वास नको. पाव वाटी पाणी टाकायचं आणि सर्व इथे मिक्स करून घ्यायचं. म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये खाली भगर चिटकून राहणार नाही. तळापासून मिक्स करायचं आणि मिक्सरला पुन्हा फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यामध्येच हिरवी मिरची, आलं टाकू शकता. उपवासाला जिरं खात असाल तर जिरं सुद्धा टाकू शकता. या पद्धतीने थोडंसं पातळ बॅटर तयार करून घेतलेलं आहे. जेवढी भगर आहे त्याच्या डबल आपल्याला पाणी वापरायचं आहे. खूप सुद्धा पातळ करायचं नाही. इथे अर्धी वाटी भगरसाठी टोटल 1 वाटी पाणी वापरलेलं आहे. खूप पातळ केलं तर तव्याला घावन खूप चिटकून बसतात, म्हणून खूप सुद्धा पातळ करायचे नाही. चवीनुसार मीठ टाकायचं, मिक्स करायचं आणि बघा इतपत पातळ आपण बॅटर तयार केलेलं आहे. यापासून लगेच घावन सुद्धा बनवून घेऊ शकता. चटणी करायची आहे म्हणून 2 मिनिटं हे मिश्रण साईडला ठेवूयात. आता इथे झटपट चटणी बनवूयात. त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे, पाव वाटी ओलं खोबरं, शेंगदाणे, ओलं खोबरं याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. अर्धा इंच आलं आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. चवीनुसार मीठ आणि पाव वाटी पाणी टाकलेलं आहे. खूप सुद्धा पाणी टाकायचं नाही. इथे मला थंडगार चटणी बनवायची आहे म्हणून 3 ते 4 आईस क्यूब सुद्धा टाकून घेतलेले आहेत. या चटणीमध्ये दही सुद्धा टाकायचं आहे. मी नंतर 2 चमचे दही टाकून घेतलेलं आहे. दहीमुळे चटणीला चव छान येते. उपवासाला जिरं, मोहरी, कढीपत्ता खात असाल तर त्याचा तडका या चटणीला दिला तर ही चटणी आणखीन छान लागते. उपवासाची चटणी सुद्धा तयार आहे. मी उपवासामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता खात नाही म्हणून फोडणी दिलेली नाही. चटणी झालेली आहे. तोपर्यंत इथे भगरचं जे मिश्रण आहे ते चांगलं भिजलेलं सुद्धा आहे. लगेच याचे घावण बनवून घेऊयात. कुठेही आपण बेकिंग सोडा, बेकिंग पावडर टाकलेली नाही. ज्या कढईमध्ये किंवा तव्यावरती घावण बनवायचे आहे त्याला तूप लावून टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आणि एकदम गरमागरम तव्यामध्ये हे घावण स्प्रेड करायचे आहेत. तवा चांगला गरम असेल तरच घावणला चांगली जाळी पडते. आणि बघा लगेच घावण सुकलेलं आहे. झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम लो करायची. लो फ्लेमवरती 2 मिनिटं घावणला वाफ काढून घ्यायची आहे. मध्ये मध्ये घावण चेक सुद्धा करू शकता. तर बघा इथे 2 मिनिटाने साईडला थोडंसं साजूक तूप सोडायचं. तुम्ही उपवासाला तेल खात असाल तर तेल साईडला टाकलं तरी चालेल. आणि बघा घावण मस्त पलटी करून घ्यायचं आणि मस्त जाळीदार घावण तयार आहे. आता जी व्हाईट साईड आहे ती भाजली नाही तरी चालेल, कारण खालच्या साईडला मस्त खरपूस असं घावण भाजल्या गेलेलं आहे. याच पद्धतीने दुसरं सुद्धा घावण बनवून घेतलेलं आहे. तव्यावरती किंवा कढईमध्ये घावण स्प्रेड करताना बॅटर तळापासून मिक्स करून घ्यायचं, कारण भगर खाली जाऊन बसते म्हणून तळापासून ढवळून घ्यायचं आणि नंतर गरमागरम तव्यामध्ये किंवा कढईमध्ये घावण स्प्रेड करायचं आहे. पुन्हा गॅसची फ्लेम लो करून 2 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेतली आणि बघा दुसरं सुद्धा घावण तयार आहे. सुरुवातीला 1 ते 2 घावण बनवताना तेल किंवा तूप लावा लागेल, मात्र बाकीचे घावण आरामात बनवून होतात. आणि बघा एकदम जाळीदार घावण तयार आहेत. हातानेच हे घावण उचलता येतात. जी व्हाईट साईड आहे ती फक्त 2-3 सेकंदच भाजून घेतलेली आहे. आणि बघा मस्त जाळीदार घावण तयार झालेले आहेत. लो फ्लेमवरती भाजले तर एकदम कुरकुरीत घावण तयार होतात आणि हाय फ्लेमवरती जर हे घावण भाजले तर थोडेसे मऊसूत असे घावण तयार होतात. याच पद्धतीने सर्व घावण बनवून तयार आहेत. जेवढं बॅटर तयार केलेलं आहे तेवढ्या बॅटरपासून छोट्या साईजचे 9 घावण तयार झालेले आहेत. मोठ्या नॉनस्टिक तव्यावरती कराल तर आरामात 4 ते 5 घावण तयार होतील. अजिबात घावण बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि बघत असाल मस्त कुरकुरीत हे घावण तयार झालेले आहेत. आणि सर्वच घावणला भरपूर अशी जाळी आलेली आहे. कुठेही आपण सोडा वापरलेला नाही आणि रात्रभर मिश्रण भिजवून सुद्धा ठेवलेलं नाही. सर्व घावण पातळ आणि जाळीदार तयार झालेले आहेत. थोडेसे घावण थंड करून घेतलेले आहेत, त्यामुळे कुरकुरीत घावण तयार झालेले आहे. फक्त जेवढे आपण भगर घेतलेली आहे त्याच्या डबल पाणी घ्यायचं आहे. खूप सुद्धा पातळ बॅटर तयार करायचं नाही, नाहीतर घावण तव्याला किंवा पॅनला चिटकण्याची शक्यता आहे. नवरात्र चालू आहे. नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी किंवा जेवणामध्ये या पद्धतीचे घावण नक्की ट्राय करून बघा.
कमी वेळामध्ये भरपूर घावण बनवून तयार होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात. कुठेही आपण बटाट्याचा किंवा शेंगदाण्याचा सुद्धा वापर केलेला नाही. थंड थंड ओल्या नारळाच्या चटणीबरोबर हे घावण खूप अप्रतिम लागतात. ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उपवासाची पुरणपोळी, उपवासाची आंबोळी, फक्त भगर वापरून उपवासाची भाकरी, सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्वांची लिंकसुद्धा दिलेली आहे. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला सुद्धा विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.